नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक नोटीस आलेली आहे, एक महत्त्वाची अपडेट आहे। नोटीस जी आहे ही एक महानगरपालिकेसंदर्भात आहे, जी महानगरपालिका आहे कोल्हापूर महानगरपालिका। जी कोणी कोल्हापूर महानगरपालिका यांचा पेपर दिलेला आहे त्यांच्यासाठी ही पदभरतीचा अपडेट आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ स्टार्ट करू। पहा काय सांगितले यामध्ये, कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स या पदाकरता 5/5/2025 रोजी प्रसिद्ध करून 5 ते 14/25 पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते। 5 तारखेला हे अर्ज प्रसिद्ध झाली होती जाहिरात आणि 5 पासून 14 पर्यंत यांचा अर्ज मागवण्यात आला होता। यामध्ये ANM पदाकरता दिनांक 22/7 पासून रोजी जाहिरात प्रसिद्ध करून 22 ते 30 पर्यंत यांची कालावधी वेळ दिला होता। त्यानंतर यांनी काय केलं, प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र व अपात्र आदी आता जे आहे पहा, यामध्ये उमेदवारांना सदर दोन्ही पत्राकरता प्राप्त आणि झालेल्या महाराष्ट्र शासन मार्गदर्शक सूचनेनुसार उमेदवाराने सदर केलेल्या कागदपत्राच्या आधारे जे त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केले त्यांच्यानुसार इलिजिबल आणि नॉट इलिजिबल जी यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। प्रसिद्ध करण्यात आलेले पात्र आणि अपात्र यादीतील उमेदवारांच्या हरकती जे काही तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर ते हरकती जे आहे तुम्हाला 19 तारखेपर्यंत सबमिट करायचे। आज 18 तारीख आहे, हे तुम्ही उद्यापर्यंत आणखीन सबमिट करू शकता, आणखीन एक दिवस बाकी आहे। त्यामध्ये पहा, यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यालय 2रा मजला शुक्रवार पेठ कोल्हापूर या ठिकाणी 10 ते 6 यावेळी लेखी व कागदपत्रा स्वरूपात हरकती स्वीकारता येतील। म्हणजे उद्या तुम्हाला संध्याकाळी 6 पर्यंत या ठिकाणी जाऊन तुमचं ऑब्जेक्शन सबमिट करायचं आहे। जे कोणी कोल्हापूरमधला असेल किंवा इतर असेल, ह्या फॉर्मला भरला असेल, ठीक आहे, त्यांना ऑब्जेक्शन असेल तर। त्यानंतर पहा, टी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अटी व शर्तीनुसार हरकती दरम्यान कोणतीही नवीन दाखला अथवा प्रमाणपत्र सादर करता येणार नाही किंवा सादर केलेला त्याचा विचार करण्यात येणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, नवीन डॉक्युमेंट तुम्हाला काही द्यायचं असेल तर या ठिकाणी देता येणार नाही। जे काही तुमचे जुने डॉक्युमेंट आहेत सबमिट झालेलं, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये काही करायचं असेल तर ते तुम्ही जाऊन सबमिट करू शकता। उद्याचा एक दिवस आहे, संध्याकाळी 6 पर्यंत या दिलेल्या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला हे सबमिट करता येईल। त्यामध्ये पहा, या ठिकाणी सही वगैरे आहे आरोग्य अधिकारी कोल्हापूर महानगरपालिकेची। हा जर PDF पाहिजे असेल तुम्हाला, तुमचं जर नाव पाहायचं असेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे PDF आहे, यामध्ये तुमचं नाव वगैरे आहे तर पाहून घ्यायचं। या ठिकाणी पहा, पदाचं नाव दिलेलं आहे स्टाफ नर्स, या ठिकाणी पदाचं नाव आहे, ज्यामध्ये एलिजिबलची यादी पूर्ण कंप्लीट आहे। यामध्ये आवक जावक क्रमांक जोडलेला आहे। या ठिकाणी GNMची विद्यार्थीची यादी पहा या ठिकाणी दिलेली आहे। यामध्ये कीर्ती किसनराव कोंडलीकर, त्यानंतर अलिशेबा विशाल जाधव, त्यानंतर सायली सुनील पुजारी, त्यानंतर सोनिका संजय दर्ने, अशा प्रकारे या विद्यार्थ्याचे नाव आहे। तर तुम्हाला हे डिटेल PDF घ्यावी लागेल आणि पाहावं लागेल। यामध्ये पहा, पुढं हे पात्र आहेत का अपात्र आहेत असे या ठिकाणी दिलेलं आहे। तर हे जे विद्यार्थी आहेत, हे सर्व जे नावं मी आत्ता वाचले, हे सर्व विद्यार्थी पात्र आहेत। अशा प्रकारे ही तुम्हाला माहिती भेटून जाईल। ही माहिती तुम्हाला पाहिजे, हे चॅनल व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपला डिस्क्रिप्शन याची PDF डिस्क्रिप्शनच्या याच्यामध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये जाऊन तुम्ही हे पाहू शकता तुमचं नाव आहे का नाही ते, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे, जवळपास 50 पेजेसची ही लिस्ट आहे। तुम्हाला डिटेल पाहावं लागेल तुमचं नाव यामध्ये आहे का नाही, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। जोपर्यंत तुमचं नाव असणार नाही तोपर्यंत तुम्ही यामध्ये पात्र होणार नाही, ठीक आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। असे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर डेली येत असतात विद्यार्थी मित्रांनो। खूप मोठा PDF आहे, ज्यामध्ये तुम्ही पूर्ण पाहून यामध्ये तुमचं तपासणी करून घेऊ शकता। याचं PDF जे आहे टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।